नमस्ते फ्रेंड्स, जान्हवी रील्समध्ये तुमचं दिवस स्वागत आहे. खूप दिवस झाले दिलसे टॉक झाले नव्हते म्हणून म्हटलं आज थोडंसं बोलूया. ॲक्च्युली काय झालं, ब्लॉग लास्ट माझा उद्यापनाचा तुम्ही बघितला असेल. त्याच्यानंतर माझ्याकडे 2-3 नवीन रेसिपीज होत्या, आम्ही नवीन हे केलेल्या. पण म्हटलं थोडे काही गोष्टी असतात ना असं जे आपल्याला बोलावंसे वाटतात किंवा आपण जे डेली शिकतो किंवा आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यातून आपण काही शिकतो, तर ते आपल्याला लोकांशी कम्युनिकेट करावं असं वाटतं. तर मला असं वाटत होतं की बरेच दिवस झाले आपण दिलसे टॉक्स केलं नव्हतं आणि आत्ता संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. मी जस्ट घरी आली आहे वॉक करून. माझा आता हा दुसरा महिना आहे. मी ट्राय करते की मी रेग्युलरली वॉकला जावं आणि वॉक मिनिमम 45 मिनिट्सची डेली करावी. 5 किलोमीटर्स मिनिमम वॉक माझी डेली करायचा मी प्रयत्न करते. आणि कसं आहे ना, मी आज आत्ता वॉक करत होती तर माझ्या डोक्यात तेच आलं की ह्या एक्सपिरियन्सबद्दल तुमच्याशी थोडं बोलावं. कसं झालं की जसं आजचाच एक्सपिरियन्स सांगते. म्हणजे मी ह्याच्यासाठी सांगते की काही माझ्यासारखे काही असतील लेडीज किंवा इवन जेंट्स लोक असतील ज्यांना असे इश्यूज फेस होतात, तर मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्हाला पण असे फेस होत असेल तर तुम्ही पण त्यातून काहीतरी इन्स्पिरेशन घ्याल किंवा मोटिवेशन घ्याल. काल मला जवळजवळ 2-3 वर्ष झाली मला इन्सोमनिया, मला झोप येत नाही रात्रीची. आली तर म्हणजे येते पण खूप लेट येते, 2 कधी 3 कधी मी रात्रभर जागी असते. काल तोच दिवस होता. मला एकतर सिव्हिअर ॲसिडिटी होत असते काही ना काही कारणाने. काही म्हणजे साधा वरण भात खाल्ला तरी मला ॲसिडिटी होते. तर असंच झालं, 2 दिवस फक्त वरण भात खाल्लं. फक्त काय झालं, मी मुगाचं वरण करते नॉर्मली माझ्यासाठी, पण मी त्याच्यात थोडीशी मसूर डाळ आणि राहिलेली. तर आपल्या बायकांचं असतं ना, काही वेस्ट जाऊ नये, मग ते थोडं करून मिक्स करून मी ती डाळ बनवली आणि मला त्याचा त्रास झाला. ओके. तर काल पूर्ण रात्रभर मला ढेकं येत होते, मला पोटात जळजळत होतं आणि त्रास होत होता. मी झोपली नाही. मी 4:30ला झोपले. त्याच्यानंतर आज पूर्ण दिवसच मला जळजळत होतं, पोटात खूप जळजळत होतं आणि हे नाही वाटत होतं. तर मी विचार केला वॉकला जायचं की नाही. पहिला आपली बॉडी आपल्याला नंतर हे देते, आधी आपल्याला माइंड सिग्नल देतं की नाही, तुला त्रास होतो आहे, तू आज वॉकला जाऊ नकोस, तू आज एक्सरसाइज करू नकोस, तू घरातच राह, तू कुठेच जाऊ नको. आणि हे मी नोटीस केलं. म्हणजे काल पण असंच झालं. पण काल थोडंसं हे होतं, काय म्हणतात त्याला, मला थोडं व्हायरलसारखं वाटत होतं म्हणून मी काल गेले नाही वॉकला. पण म्हटलं नाही, एक दिवस झाला ना बस, दुसऱ्या दिवशी मला जायचंच आहे. तर मी आम्ही ज्या क्षणी हा विचार येतो ना, आपण उठायचं आणि सरळ तयारी करायची, जायची. म्हणजे बाहेर पडायची तयारी, कपडे घालायचे चांगले, म्हणजे जे तुम्ही वॉकला घालतात तसे, आणि तयारी करून राहायचं. आणि मग तुम्ही एकदा बाहेर पडलात ना की मग काहीच नाही. म्हणजे माझं असंच झालं. मी आधी विचार केला नाही, मी बाहेर पडते. आणि कसं आहे ना, बाहेर पडते आणि थोडा वेळ एखाद दुसरा राऊंड मारेन आणि मी बसेन, थोडा वेळ फ्रेश हवा घेते बाहेरची आणि जरा बरं वाटेल. ह्या विचाराने मी घरातून बाहेर पडले. आणि ना मी असं नोटीस केलं आहे की तुम्ही ज्या वॉकला जाता ना, तर ती जी जागा असते ना, ती अशी तुम्हाला ना थोडीशी हे पाहिजे जागा. आता मी ज्या एरियामध्ये राहते, मी कोयलीमध्ये राहते, आणि माझ्या म्हणजे आमच्या एरियात एवढा चांगला एरिया तो, तिथे मिनिमम 5 माझ्या घराच्या एकदम जवळ 300-400 मीटरच्या रेडियसमध्ये जवळजवळ 5 असे पार्क्स आहेत, जॉगर्स पार्क्स आहेत, गार्डन्स आहेत, जिथे तुम्ही वॉकला जाऊ शकता, जाऊन बसू शकता, गप्पा मारू शकता, असे खूप आहेत. आणि एक नवीनच झालं आहे ठाकरे उद्यान, बाळासाहेब ठाकरे उद्यान. ते तर म्हणजे एवढं भलं मोठं अवाढव्य आहे. म्हणजे तिकडे तर हे मोठे गरबे वगैरे पण होतात आणि क्रिकेट मॅचेस वगैरे होतात. आणि तिकडचे जे एनर्जी लेवल आहे ना, म्हणजे मी काय स्टार्ट केलं, मी जानेपासून स्टार्ट केलं ओके वॉकला जाणं. मध्ये माझं बंद झालेलं. मध्ये मी खूपच आजारी होती. माझ्या लाईफमध्ये काय काय घडलं तुम्हाला माहिती आहे. तर मी खूप जास्त आजारी वगैरे असायची आणि मी सारखी आजारी पडायची, सारखी व्हायची. तर मला ना कंटाळा आलेला, म्हणजे लिटरली मला कंटाळा आलेला.
तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्या ह्याच्यात हेच आहे ना की मला सारखा काही ना काही आजारपण असणार आहे, तर आय नीड टू लिव्ह बाय इट. बट त्यातल्या त्यात मी कसं हे हो की मी कसं स्वतःचा स्टॅमिना वाढवू की काय करू. कारण मी डान्स करते, मी डान्स शिकते भरतनाट्यम, मला त्याच्यात पण मला होत नव्हतं डान्स करायला वगैरे. तर मी म्हटलं नाही, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, आजारपणा येतच जाणार, ठीक आहे. आणि म्हणून मी ना ह्या वर्षीचं जे माझं ब्रीद वाक्य किंवा मोटिवेशनल एक वर्ड मी घेतला आहे, तो रिस्टार्ट घेतला आहे. आणि हा वर्ड मी कुठून घेतला आहे तर तुम्ही 12th फेल मूवी बघितला असेल, आणि तो खूप इन्स्पिरेशनल मोटिवेशनल मूवी आहे. त्याच्यात तो वर्ड आहे रिस्टार्ट रिस्टार्ट रिस्टार्ट. म्हटलं सारं ती लोक म्हणजे त्या व्यक्तीने जो तुम्हाला तो मूवीमध्ये ज्या व्यक्तीचं लाईफ स्टोरी दाखवली आहे, मनोज शर्मा IPS, त्यांनी एवढं हे केलं आहे. आपण आपल्या लाईफमध्ये काय केलं आहे, म्हणजे काय करू शकतो. तर आपण दरवेळेला का म्हणजे हे देतो की कारणं देतो की नाही आज बरं नाही. आणि कसं असतं ना, माझं असंच व्हायचं, मी 2-3 महिने करायची सलग, आणि मग आजारी पडली की ते बंदच, कम्प्लीट बंद. मग परत स्टार्ट करायला परत मग कितीतरी महिने किंवा एखादं वर्ष निघून जायचं तरी माझं ते स्टार्ट नाही व्हायचं रुटीन. तर म्हटलं नाही, आपल्याला जर आहे ना, आपल्या ह्याच्यात लिहिलं आहे ना की तुम्हाला आजारपणं ही येतच राहणार आहे, आणि प्रॉब्लेम्स तर येतच राहणार ना लाईफमध्ये, तर कुठे थांबायचं, काय करायचं नाही. आपण ब्रेक आला, ठीक आहे, तेवढं थांबलं, एखाद दिवसाचं, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं तुम्ही ब्रेक घ्या, परत स्टार्ट करा. तुम्हाला तुमची बॉडी, कसं आहे ना, तुम्हाला बॉडी सांगते. तर त्या दिवशी मी चालायला गेली, मला व्हायरल होतं तरी मी गेली. मी 3 राऊंडमध्येच थकले. आणि मी जे ठाकरे उद्यानमध्ये आता जाते ना, तिथे तो राऊंड खूप मोठा आहे, म्हणजे तो जवळजवळ 700-800 मीटरचा एक राऊंड आहे. ओके. तर आणि मी स्टार्ट कसं केलं मी तुम्हाला सांगत होती. तर मी जॅनमध्ये स्टार्ट केलं, रिस्टार्ट हे करायचं, आणि 1 जॅन माझा बर्थडे असतो, त्या दिवशीपासून मी म्हटलं नाही, मी वॉकला जाणार. पण आता मी इतक्या गॅपनी जात होते, तर मी स्टार्ट केलं माझ्या सोसायटीमध्ये खाली वॉक करणार थोडे दिवस. मी तसं केलं. मग तिकडनं मग थोडे दिवस झाले, मला हे झालं, वॉकचं थोडं सवय झाली. मग मी बाहेर निघाले. माझ्या अगदी घराच्या बाजूलाच एक गार्डन आहे, मी तिकडे वॉकला जायची. थोडे दिवस मी महिनाभर जवळजवळ तिकडे गेले. आणि मग आता जवळजवळ महिना होत आला मी ठाकरे उद्यानमध्ये जाते. तिकडे मी जसं म्हटलं 800 मीटरचा एक राऊंड आहे, आणि तिकडेची एनर्जी लेवल इतकी छान आहे. म्हणजे लहान मुलं खेळत असतात, त्यांच्यासाठी वेगळा एरिया आहे. स्पोर्ट्ससाठी वाल्यांसाठी एक मोठं आतमध्ये एक मैदान आहे. तिकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, क्रिकेट म्हणू नका, फुटबॉल म्हणू नका, बास्केटबॉल, ते सगळं चालूच असतं. त्याच्यामुळे तिकडचे जे वाईब्स आहेत ना, ते इतके छान वाईब्स आहेत, इतकं पॉझिटिव्हिटी वाटते ना तिकडे गेलं. म्हणजे असं वाटतं, मला असं होतं की दिवसाचं की मी कधी तिकडे जाते. आणि मला जमलं ना, मी सकाळी, मला इन्सोमनिया आहे तुम्हाला सांगितलं असतं, जर मला सकाळी मी उठते, जर मुलासाठी उठावं लागतं स्कूलसाठी, पण जर मी फ्रेश असेल, म्हणजे झोप व्यवस्थित झाली असेल ना, तर मी सकाळची पण ट्राय करते वॉकला जाऊन. म्हणजे दिवसात तर मी ट्राय करते 2दा नाही जमलं तर 1दा तरी. आणि तिकडची एनर्जी लेवल इतकी छान आहे ना, आणि ते ना माझ्यासाठी मेडिटेटिव्ह आहे. म्हणजे मी तो वॉक घेते ना, कानाला छान म्युझिक लावायचं, चांगलं सॅड म्युझिक कधीच ऐकायचं नाही, चांगलं पेपी, चांगली तुमची आवडती कोणती गाणी ऐका, रोमॅन्टिक ऐका, पॉप ऐका, किंवा मी म्हणेल भक्तिगीतं पण ऐका, किंवा एखादा पॉडकास्ट असेल चांगला तो ऐका. तर तुम्हाला त्याने कितीतरी गोष्टींना तुम्हाला आणि वेळ मिळतो तुमच्याशी. तुम्ही तेव्हा काही विचार नका करू, पण तो माझ्यासाठी ना एक मेडिटेटिव्ह सेशन असतो. आणि मी जिकडे जाते तिकडे इतकं, म्हणजे ते इतकं छान आहे. मी पिक्स लावेन, मी पिक्स काढले तिकडचे थोडेफार, ते मी लावेन. ते इतकं नेचर आहे तिकडे, पक्षींचा किलबिलाट, पोपट, ते, आणि इतकं छान वाटतं ना. आणि आज मी एक बघितलं, जसं आपण कारणं देतो, तर मी आज काय झालं, मी वॉक करत होती, तर ना मी समोरून एक छोटा मुलगा, म्हणजे असेल तो 8-9 वर्षाचा असेल मुलगा, तो येत होता. आणि त्याला ना हे पूर्ण इथे ना, इथून पूर्ण त्याला पट्टा होता, वेगळाच काहीतरी पट्टा होता, आणि इथे पण पट्टा होता त्याला असा. आणि तो बिचारायला चालता येत नव्हतं, तरी तो हातात क्रिकेटची बॅट घेऊन, त्याची आई आणि कोणतरी त्याच्यावर अजून 2-3 बायका होत्या, आणि ते त्याला घेऊन आले तिकडे, जो किड्स प्ले आहे तिकडे, तो बिचारा खेळायला. आणि त्याच्याकडे बघून असं वाटलं की बापरे, म्हणजे ह्याला तर किती त्रास सहन करायला लागेल, त्याला काय त्रास असेल, जन्मजात त्रास असेल का काय असेल माहीत नाही. पण तरी पण त्याच्या चेहऱ्यावर कुठेच मला ना तो त्रास दिसत नव्हता, पण तो आनंद दिसत होता की त्याला तो मिळणार होता ना खेळताना, किंवा त्याला तो तिकडे वेळ घालवताना. तो मला बघून मला खूपच हे वाटलं, आणि मला वाटलं की आज मी तुमच्याशी बोलावं आणि हा व्लॉग असा बनवावा
कसं असतं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येताना आणि येतातच, तुमचे प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाही. तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम्ससुद्धा येणार. काही लोक खूप लकी असतात की त्यांना देवाने छान त्यांची हेल्थ छान ठेवलेली असते, पण सगळेच एवढे लकी नसतात. पण तुम्हाला हरायचं नाही आहे, तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. स्वतःसाठी काहीतरी एक मोटिवेशन शोधा, काहीतरी शोधा लाईफमध्ये. कारण ना शेवटी काय असतं ना, तुम्ही एकटेच असतात. तुम्हाला काही त्रास झाला ना, तर तुम्हाला एकट्याला सहन करायला लागतो. काहीही प्रॉब्लेम असेल ना, तुम्हाला एकट्यालाच फेस करायला लागतो. तुमच्याबरोबर काही गोष्ट घडली की ती तुमच्या एकट्याबरोबरच घडते. तुमच्याबरोबर तुमचे जवळचे लोक असतील नसतील तो वेगळा प्रश्न आहे, पण तो त्रास, तो पेन, आता मी रात्रीची जागते, भूतासारखी जागते लिटरली, पण मी ते आता ॲक्सेप्ट केलं आहे. त्रास होतो, नो मॅटर, खूप होतो त्रास, पण त्या त्रासासाठी मी माझे बाकीचं जो दिवस आहे तो नाही ना खराब करू शकत. हां, मी झोप घेते, दिवसाची मी झोप घेते, कारण आणि मी ट्राय करते की नाही झोपाय, पण कधी आपली बॉडी आहे शेवटी, डोळे आपोआप बंदच होतात. मग मी काय करते, मग मी झोप घेते. मग दिवसाची माझा मुलगा शाळेत गेला आणि मग मला सगळं सकाळचे कामं आवरली की मी झोप घेते. पण माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठचेही प्रॉब्लेम्स असतील ना, तुम्ही स्वतःचा विचार करा आधी, आणि ना थोडा वेळ स्वतःला द्या. आणि ना म्हणजे गोष्टी खूपदा अशा असतात ना की आपल्या हातात नसतात गोष्टी, पण ज्या आपण स्वतःसाठी काही करू शकतो. चालणं हे तर म्हणजे खूपच हे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ना पैसा खर्च करावा लागत नाही काही, कारण आम्ही जिम बिम सगळं ट्राय करून झालं आहे. तिथे पैसे भरतो, जायला होत नाही आणि म्हणजे होत नाही. पण हे कसं आहे, हे तुम्हाला आणि ना मी एक नोटीस केलं, तुम्हाला ना सेल्फ मोटिवेट व्हायला पाहिजे. कधी पण तुम्ही ना स्वतःला मोटिवेट करा, स्वतःला पुश करा. हां, तुमची बॉडी तुम्हाला संकेत देईल की बाबा आज होत नाही, तुम्ही ट्राय करा. नाहीच होत आहे, तो रेस्ट घ्या, तुमचं बॉडीचं ऐका. पण हे सातत्य होऊ देऊ नका. आठवड्यातलं कमीत कमी तुम्ही ट्राय करा की तुम्ही 4 दिवस, रोज झालं तर रोज बेस्टच आहे, पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही 4 दिवस असे द्या स्वतःला की तुम्हाला किती पण काही थोडासा तरी वेळ काढा स्वतःसाठी आणि मोटिवेट करा, रिस्टार्ट करा. डेली तुम्ही विचार करा की आज मी रिस्टार्ट करणार, आज मी रिस्टार्ट करणार. लिटरली मी आज म्हणजे मी पूर्ण दिवस असा गेला आहे ना की मला कसं तरीच होत होतं, मला खूप जळजळत होतं पोटात, आणि मी ॲसिडिटीचं ना मला इतका वैताग आला ना, म्हणजे ते तर गाठीला बांधलेलीच आहे. आणि माझं तर असं झालं ना की मी काही खाल्लं ना, मला इथं ब्लोटिंगच होत असतं, सतत ब्लोटिंग होत असतं. तर त्याची औषधं पण आहेत, हे ते औषधं असणार ते तर आहेच, पण हे तुम्ही ना स्वतःसाठी जे करते ना, आता मी वॉक करून आली ना, मी आत्ता जस्ट हातपाय धुतले, कपडे पण नाही बदलले. म्हटलं आधी नाही, आधी मला बोलायचं आहे आणि ते मी बोलते. मी तिकडे स्टार्ट केलेलं बोलायला, पण काय झालं, आवाज होता ना, तिकडे लाईट म्युझिक लावतात ती लोकं, आणि मुलांचा किलबिलाट आणि सगळं पक्ष्यांचा किलबिलाट आणि सगळं म्हणजे त्याचा तिकडे जो आवाज होता, माझा आवाज ऐकू आला नसता, म्हणून मी तिकडे रेकॉर्ड नाही केलं. पण मी म्हटलं नाही, मी आधी घरी येते, हातपाय धुते आणि आधी मी बसते. नाहीतर कसं असतं, आपल्या डोक्यात जे थॉट्स असतात ना, ते मग कधीतरी आपल्यालाच आठवत नाही आपल्याला काय बोलायचं असतं. म्हणून म्हटलं नाही, आधी बोलते मी. आणि बघा, तुम्हाला आपण ट्राय करा आणि खरंच स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी आपण जगायला विसरतो खूपदा, पण हे खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला होप ह्याच्यातून काहीतरी मोटिवेशन मिळेल. आणि मी नवीन रेसिपीज घेऊन येईन. कसं आहे ना की तुम्ही रेसिपीज आपण बऱ्याच बघतो काय असतं आणि काय, आणि मला ना मी लास्ट टाईम एक शूट पण केलेलं आहे, एक छोटासा हे मोनोलॉग म्हणा की मी ना, तुम्ही म्हणाल की सातत्य नसतं ब्लॉगमध्ये किंवा काय, पण मला असं आहे ना की मला मनापासून एखादी गोष्ट करायची असेल किंवा दाखवायची असेल ना, तर मला ते आवडतं. उगाचच मी कॉन्टेंट क्रिएटर जसे असतात, आपण डेली ब्लॉगर्स बघतो की काहीही दाखवतात, काहीही, म्हणजे त्याला काय अर्थ नाही. आणि मी काय मोठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाही आहे की तुम्ही माझे ब्लॉग, मी डेली माझं रुटीन दाखवलं तर ते आवडीने बघाल. आणि मी काय दाखवते, काय हे, ते माझं असं वाटतं की माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर मी जे पण दाखवेन ते मला असं वाटतं की काहीतरी त्यातलं तुम्ही घ्याल किंवा तुमच्यासाठी
तुम्हाला बघण्यासारखं असेल म्हणून मी ते व्लॉगमध्ये दाखवते. आणि म्हणून आपले जान्हवी दिलसे माझं चॅनलचं नाव पण असंच आहे ना, की त्याच्यात तुम्ही खाली बघाल तर दिलसे टॉक्स, मोटिवेशनल टॉक्स, रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग्स असं सगळं असतं. त्याच्यामुळे मी म्हटलं दिलसे टॉक्स तर झालेच पाहिजे, बरेच दिवस झाले नाही आहे. आणि होप तुम्हाला हेल्प करेल. आणि मी ह्या पिक्चर्स लावते लास्टला, ते गार्डनचे मी जसं जसं काय काय क्लिक केले ते लावते आणि तुम्ही बघाल पण. आणि तुमच्याजवळ पण असंच काहीतरी तुम्ही साधन शोधून काढा की ते तुम्हाला मोटिवेट करेल डेली. थँक्यू. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या मोटिवेशननी मला पण थोडंसं काही ना काही नवीन तुमच्यासाठी दाखवायचं मला हे काय म्हणतात त्याला स्फूर्ती मिळेल किंवा प्रेरणा मिळेल. तर प्लीज आणि थँक्यू की तुम्ही एवढं सपोर्ट करताय आणि माझे ब्लॉग्स बघताय त्याच्याबद्दल सुद्धा खूप खूप आभारी.